जय गुरु. जय गुरु. एक 2 मिनिटं वाट बघू. आपलं पहिलं पण झालेलं नाही. दुसरं मोहिनीताई घेत आहेत आणि आपण तिथेच थांबलो होतो. आठवं आणि नववं कोण घेत होतं? सुभाषितांमध्ये तर पाचवं मी घेतलेलं अपर्णा. मग सीमा असतात ना, सीमा नंतर अपर्णा नाही, कोण? अपर्णाताई नंतर निशिगंधाताई आणि मग नंतर सीमाताई. 1 हा आणि मग 9 मला दिलं होतं. बरोबर पण आहे. आणि तुम्ही नव्हतात ना? नाही, नव्हते काल मी. हा, मग घ्या ना तुम्ही. पहिलं आणि नववं तुम्ही आज करा. हम्म. दरम्यानच्या काळात मोहिनीताई येतीलच. मी शेअर करतो. पहिलं करू. हो हो, करा ना. मातृवत् परदारेषु परद्रव्येषु लोष्टवत् आत्मवत् सर्वभूतेषु यः पश्यति स पश्यति. ते यह न म्हणता यह म्हणायचं. य पश्यति स पश्यति. बरोबर. म्हणजे परदारेषु म्हणजे परस्त्री, हम्म. परद्रव्येषु म्हणजे परद्रव्य, दुसऱ्याचं दुसऱ्याची स्त्री किंवा दुसऱ्याचं द्रव्य. मातृवत म्हणजे परस्त्रीला मातेप्रमाणे, आई मातेप्रमाणे किंवा आईप्रमाणे बघायचं. परद्रव्येषु लोष्टावत. वत म्हणजे ढेकळासारखं. ढेकळा, म्हणजे माती समान. माती समान. बरोबर आहे. हा, तर परद्रव्याला माती समान बघायचं. आत्मवत सर्व भूतेषु. आत्मवत म्हणजे स्वतः प्रमाणे सगळ्या भूतेषु सगळ्यांना म्हणजे सगळ्या बरोबर, सर्व प्राणी प्राण्यांना, मात्रांना. प्राण्यामात्रांना आपल्याप्रमाणे बघायचं. असा जो बघतो तो माणूस सगळ्यात ज्ञानी किंवा खरा संत आहे. हा, आता बघा. हा, मातृवत, पितृवत वगैरे हे शब्द आपण मराठीतही वाचले. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे मातेसारखं असणे किंवा पित्यासारखं असणे किंवा वाटणे. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे दुसऱ्या स्त्रियात आपल्याला माते समान वाटायला पाहिजे. दुसऱ्यांच्या द्रव्यात आपल्याला ढेकळा समान भावना आली पाहिजे. सर्व प्राणीमात्रांत स्वतःप्रमाणे आपल्याला जाणीव आली पाहिजे. म्हणजे जणू काही मीच आहे तो, त्यांच्यात आणि माझ्यात फरक नाही. तर जो बेसिकली बघतो वागायचं कसं तो चांगलं. खऱ्या अर्थी बघतो. म्हणजे कसं व्यवहार करायला पाहिजे, म्हणजे चांगली वृत्तीने बरोबर आहे. किंवा राहिलं पाहिजे, त्याची ती उदाहरणं आहेत संसार. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि जो खरा ज्ञानी असतो त्याला अशा प्रकारची दृष्टी प्राप्त झालेली असते. अजून काही उदाहरण देता येईल आपल्याला?
ते संत ज्ञानेश्वरांनी पण म्हणजे हे हा आत्मवत सर्वभूतेषु ते त्यांच्या ह्याच्यामध्ये एका अभंगामध्ये पण म्हटलेलं आहे. बरोबर आहे, कारण तर की पण म्हणजे याचा अर्थ कुठल्या गीतेच्या अध्यायात आलंय का हे? हो, गीतेच्या पण आहे, पण मला लक्षात नाही. मला वाटतं त्यांनी सुभाषितामध्ये दिलं होतं की कुठल्या ह्याच्यामध्ये अच्छा, बर आलंय बर बर. तसं. पण म्हणजे अर्थाचं ते टाकलंय ना त्याच्यामध्ये, पण एका ह्याच्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांनी देवी प्रवृत्तीच्या म्हणजे 3 प्रवृत्तीज असतात ना, मला वाटतं त्याच्यापैकी एका सत्व प्रवृत्ती रजतम. सत्व, त्या सत्व प्रवृत्तीचं त्यांनी वर्णन करताना की सुख दुःख होत नाही, दुसऱ्याला आपल्याप्रमाणेच बघतो आणि हम्म, हम्म. म्हणजे त्याच्यामध्ये द्रव्य आणि परत स्त्रीचं नाहीये वर्णन, पण सगळ्यांना सारखंच समजतो आणि सुख दुःखाला सारखं समजतो, असं हम्म. त्या ह्याच्यामध्ये वर्णन केलंय. अच्छा, बर 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 बर. ओके. हा. ठीक आहे. आणि पुढे भावार्थ दीपिका जो ज्ञानेश्वरांनी ग्रंथ लिहिला, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, तो शेवटी भगवद्गीताच आहे. हो. फक्त त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांनी खूप उपमा दिलेल्या आहेत, खूप उदाहरणं दिलेली आहेत. आणि त्याची नितांत गरज आहे, कारण की आपल्याला त्याशिवाय गीता समजूच शकत नाही. ठीक आहे, चालेल. मग पहिलं तुमच्याकडे होतं आणि मग नंतर अजून कुठलं होतं? 9 ना? 9 होतं. हा, क्या? सर्वे यत्र विनेतारः तार. सर्वे सर्वे यत्र विनेतारः सर्वे पंडितमानिनः सर्वे महत्त्वमिच्छन्ति कुलं तदवसीदति. तर त्याच्यामध्ये सर्वे यत्र म्हणजे सगळेजण ज्या ठिकाणी विनेतार म्हणजे आदर्श देणारे, सर्वे पंडित मानहा जिथे शिकवणारे विद्वान किंवा शहाणे असतात, सर्व सर्वे महत्त्वमिच्छन्ति जिथे मोठेपणाची अपेक्षा करतात, जिथे सगळेजण मोठेपणाची अपेक्षा करतात हम्म. आणि कुलम तद वसितती, तर त्या कुलात जे राहतात त्यांचा अंत होतो, किंवा ते खरं नाही. कारण तुम्ही सगळे सारखंच ज्या ठिकाणी उगाचच शिकवायला जाता किंवा उगाचच मोठेपणा घेता किंवा स्वतःला विद्वान समजतात, त्या कुळामध्ये चांगली वृद्धी होत नाही. बर. आता बघा, हा इथे सर्वे यत्र विनेतार, नेतृ आपण शब्द बघितला होता. पितृ, मातृ, नेतृ, बरोबर आहे. हम्म. आणि त्याच्या अनेक वचन होतं नेतारह. आणि विनेतारह म्हणजे विशेष करून नेतृत्व करणारे. जेथे सर्व नेते नेतागिरी करणारे, आपल्या भाषेत म्हणजे बोली मराठीमध्ये, किंवा शहाणपणा करणार. नाही, नेतागिरी म्हणून आपण म्हणजे मी तुमचा नेता आहे, माझं सगळ्यांनी ऐका, असं. सर्वे पंडित मानिनः म्हणजे स्वतःला पंडित समजणारे. म्हणजे असणं आणि समजणं वेगळं आहे. स्वतः मानायचं की हो मी हुशार आहे, मी पंडित आहे. सर्वे महत्त्वमिच्छन्ति म्हणजे सगळेच महत्व इच्छितात.
तत् कुलम अवसीदती. अवसीदती म्हणजे आपण एक मराठीत वापरतो बघा शब्द औदसा. हा. त्याचं हा जरा थोडा अपभ्रंश आहे मराठीमध्ये, पण त्याचा मूळ जे संस्कृत धातू आहे तो अवसिद हा धातू आहे, आणि त्याच्याहून आपण अवदसा येणे म्हणजे म्हणजे अशी काही वेळ येते की ज्यामुळे नाश होतो, हम्म. त्याला अवदसा म्हणतात, ज्याने खूप मोठं नुकसान होतं. तो शब्द जो आहे ना अवदसा हा त्याच्यावरून आलेला आहे. तत् अवसीदती कुलम, तत् ते कुळ अवसीदती नष्ट होते. म्हणजे ठीक आहे. एकत्र राहून एकमेकांना मदत करण्यापेक्षा स्वतःचं वर्चस्व जर जिथे सगळेजण दाखवत मित्व असतात, मित्व जे मित्व असतं ना ते जिथे प्रबळ होतं तिथे त्या कुळाचा नाश होतो. चालेल. कुठलं आता 8-9 होतं, 8वं कोणावर ला सांगितलं होतं? 9वं विशाखाताई. मग 8वं निशिगंधाताई तुम्ही केलं होतात का? जर विशाखाताईंकडे जर का 9 असेल, नाही नाही, मग कपिलजी आणि रुपालीजी आलेत का? ते जर त्यांना नव्हतं असाइन केलं कारण ते जॉईन नव्हते होणार. अच्छा, मग ते नसतील तर मग विद्याताई तेंडोलकर तुम्ही 8 होतात का? नाही, मला 10वं सांगितलंय. तुम्हाला 10, मग तुम्ही 10 घ्या मग. घेऊ का आता? हो घ्या ना, घ्या. सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. हम्म. सुलभा म्हणजे सहज मिळणार, राजन म्हणजे राजा. हे राजा सततम प्रियवादिना म्हणजे सतत गोड बोलणारे किंवा प्रिय बोलणारे, तोंडावर नेहमी म्हणजे आपल्या पुढ्यात नेहमी गोड बोलणारे किंवा स्तुती करणारे, आणि किंवा आपल्याला जे ऐकायला चांगलं वाटणार तेच बोलणारे. अप्रियस्य च पंथस्य वक्ता श्रोता च दुर्लभ. जे ऐकायला कडू किंवा अप्रिय वाटेल पण भविष्यासाठी हितकारक असेल असं बोलणारा माणूस दुर्लभ दुर्लभ असतो. असतो. बरोबर आहे ना? हो. म्हणजे काय, हे राजन चुकी सगळेच करतात पण आपल्या सततम चुका सांगणारे. प्रियवादिनः म्हणजे सतत प्रिय बोलणारे पुरुष सुलभ रित्या उपलब्ध असतात. हा, सुलभ असतो. सुलभाः. आणि हे हम्म. कशाचं आहे विशेषण? पुरुषांचं. पुरुषाः. अप्रियस्य हो. च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभाः. म्हणजे अप्रिय काय होईल? च बोलणार पथ्यस्य पथ्यस्य. वक्ता श्रोता च दुर्लभः. बोलणारा आणि ऐकणारा, जे ऐकायला कडू आहे, अप्रिय आहे, आणि पथ्यकारक म्हणजे आपल्या श्रेयाचं आहे, हितकारक आहे, हिताचं आहे, असं बोलणारा आणि असं ऐकणारा माणूस अतिशय दुर्मिळ असतो. ट्रू फ्रेंड म्हणतो आपण तसं. खरा मित्र आपल्याला आपलं बरोबर चुकलं आहे. तरी आपल्या सांगू चुका शकतो, पण दाखवून देतो. बरोबर आहे. आणि जरी असा आपल्याला मित्र असला तरी आपणही त्यावेळेला श्रोता व्हायचं असतं. म्हणजे मित्र भलं आपल्याला सांगत असेल
पण आपण श्रोता म्हणून त्याच्याकडे गंभीरपणे लक्ष देतो का? हम्म. आणि म्हणूनच ते म्हणतात की बऱ्याच वेळेला काय होतं, चांगले लोक आपल्या आजूबाजूला असतात, ते आपल्याला आपल्या हिताचं जे असतं ते सांगत असतात, पण आपण त्यावेळी श्रोते नसतो ना, आपले कानच मुळी बंद करून हम्म. ठेवलेले असतात. काही कारण काही की जणांना रागच येतो सांगितल्यावर असं पण. बरोबर आहे. हम्म. आणि तशाच प्रकारे थोड्याफार प्रमाणात संत तुकाराम म्हणले ना, निंदकाचे घर असावे शेजारी. असावे शेजारी. म्हणण्याचा अर्थ हाच आहे की अप्रिय ऐकवणारा माणूस आपल्या आजूबाजूला असणं अत्यंत महत्वाचं आहे. जसं महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं, त्याचा हम्म. प्रमुख उपदेश होता राजाला योग्य सल्ला देणं. आणि त्यासाठी कित्येक वेळेला महाराजांना जे आवडणार नाही, रुचणार नाही, पटणार नाही, अशाच गोष्टी हे अष्टप्रधान मंडळ सांगायचं. हम्म. आणि म्हणूनच अ, शिवाजी महाराज यशस्वी स्वराज्यकर्ते होऊ शकले. बरोबर. कारण की त्यांना सांगणारेही त्यांनी आपल्या आजूबाजूला ठेवले होते आणि महाराजांचं कायम त्यांच्या बोलण्याकडे लक्ष असायचं. हम्म. चालेल. 10वं तुम्हाला सांगितलं होतं. 11वं मोहिनीताई आल्या का आता? का नाही हो अजून? सर, मी आलेले आहे. हा, तुम्ही दुसरं घेत होतात ताई. हो सर, 11वं झालं होतं माझं. हा, 11वं झालं दुसरं होतं, घेत बरोबर आहे, माझ्या लक्षात आहे. दुसरं आणि मग घेतलंय. दुसरं ना, मी जातो स्लाइड कडे. हा हो. हा, घ्या ताई. यवनं धनसंपत्ती किता एकेकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम्. चतुष्ट्यम. चतुष्ट्यम हम्म. की यौवन म्हणजे तारुण्य, धनसंपत्ती म्हणजे धनसंपत्ती, संपत्ती. धनसंपत्ती आणि हम्म. प्रभुत्व म्हणजे अधिकार, कुठल्याही अगदी बरोबर, याच्यावर प्रभुत्व, अधिकार, बरोबर आहे. अधिकार. आणि विवेकिता, विवेकिता इथे अर्थ घेतलाय अविवेकिता म्हणजे अ, चुकीचा विचार म्हणू शकतो, किंवा चुकीचं वागणं, कुणाचा द्वेष, मत्सर जेव्हा येतो तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो. ते म्हणजे अविवेकता, म्हणजे ते डोक्यातच येत जातं की हा व्यक्ती वाईट आहे, किंवा मग ते वाईट विचार आपण त्याबद्दल करतो, असं इथे म्हटलेलं आहे. एक एक मप्य म्हणजे अपि, एक एक अपि अनर्थाय. हम्म. हे यातले ह्या चार गुणापैकी, चार अवगुणापैकी एक जरी अवगुण माणसात असला तरी त्याचा म्हणजे विनाश होतो, असं इथे म्हटलेलं आहे. की या चार पैकी एक जरी आपल्याजवळ नसला तर एक जरी असला तरी आपल्याला त्याचा अहंकार होतो आणि त्याच्यामुळे आपला विनाश नक्की ठरला जातो. पण जर या चारीपैकी चारही जर आपल्याजवळ असले तर आपला विनाशात अजून काय म्हणायचं, म्हणजे याच्यापेक्षा अजून काय वाईट होईल, अशा प्रकारे इथे म्हटलेलं आहे. बरोबर. सुभाषितकाराने एक खूप सुंदर उदाहरण इथे दिलेलं आहे की रामायणात रावणाला जसा अहंकार झाला होता त्याच्या सत्याचा, त्याचा अधिकाराचा, ज्याप्रमाणे महाभारतात जो दुर्योधन होता त्याला हम्म. आपल्या हम्म. सत्ताचा त्याला अहंकार झाला होता, तो पांडवाचा द्वेषही करत होता, म्हणजे त्याच्यात अविवेकताही होती, म्हणजे तारुण्यही होता, तो तरुणही होता, धनसंपदा म्हणजे या चारही गुण त्याच्याजवळ होती. पण त्यामुळेच तो नाशाश म्हणजे पावला, बरोबर असं आहे, त्याने बरोबर आहे. समजावून सांगितलं आहे. हा, की एक असला तेव्हाच आपण फार अहंकारात जातो आणि आपलं वाईट करून घेतो, जर चार असेल तर मग काय म्हणावं, असं त्यांनी इथे सांगितलंय. बरोबर आहे, बरोबर आहे. पण आता मला एक सांगा ताई, की एखाद्याकडे यौवन असेल, एखाद्याकडे धनसंपत्ती असेल, एखाद्याकडे प्रभुत्व असेल आणि एखाद्याकडे अविवेकिता असेल. बर, ठीक आहे. हो. तर यौवन असणं हा गुन्हा आहे का? यौवन असणं गुन्हा नाही, पण ते डोक्यात घालून त्याचा अहंकार किंवा हा, ते हा,
ते म्हणजे चुकीच्या मार्गाने यूज करणं म्हणजे काय म्हणता येईल की वापर करणं वापर केला जाईल तर ते वाईट आहे. नाशास कारणीभूत ते ठरेल. नाशास कारणीभूत आहे. करेक्ट. कारण की यातलं प्रत्येक म्हणजे अविवेकिता सोडलं पण अविवेकिता आहेत बरं का इथे प्रभुत्वम अधिक अवि अविवेकिता असं अविवेकिता. आहे. हो. हा विवेकिता. प्रभुत्व असणं चांगलं पण अधिकार. हो. आपल्या अधिकाराचा आपल्या वाईट. चांगला वापर केला तर हवाच आहे. हवंच आहे. धनसंपत्ती आपल्याकडे खूप असेल तर त्याचं जनहिताकरता वापर केला तर हवंच आहे. या चारीपैकी म्हणजे कुठलेही डोक्यात जाऊ नये म्हणजे हा त्याचा अहंकार होऊ नये. जर तसं जर झालं तरच आपण म्हणजे आपला नाश होऊ शकतो. नाहीतर बरं. सर्व गोष्टी पण व्यवस्थित म्हणजे वागून जर पांडव पण होते त्यातही ते हा पण शालीन होते. त्यांनी चांगल्या गोष्टीचा विचार केला. त्यामुळे त्यांचं सर्व झाल्यानंतरही त्यांचा म्हणजे त्यांच्याशी न्यायच झाला आणि ते चांगल्याच पदाला पोचले. बरोबर आहे बरोबर आहे. बघा आता यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकिता हे चारी जर का असतील तुमच्या बरोबर म्हणजे हे जर समजा एखाद्या व्यक्तीमध्ये हे चारी गोष्टी असतील तर किती धोकादायक आहे बघा. तरुण आहे पण त्याचा उपयोग नाही कारण की त्याच्याकडे अविवेकिता आहे. म्हणजे काय चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय याची त्याला जाण नाहीये. खूप धनसंपत्ती आहे पण परत चांगला वापर काय करायचा किंवा वाईट वापर काय करायचा यातला फरक कळत नाहीये. प्रभुत्वम आहे म्हणजे अधिकार खूप आहेत त्या व्यक्तीच्या हातात पण परत या अधिकाराचा योग्य वापर कसा करायचा ते माहित नाही. म्हणजे केवळ अविवेकिता आहे त्यामुळे इतर हे जे 3 गुण आहेत यांचा काही उपयोग होत नाही मग. अशा अर्थाने हे सुभाषित आहे. त्यामुळे मग आता आपलं 1 झालं 2 झालं 11 झालं. 8वं कोण घेतलं होतं? 8वं कोणाला सांगितलंय मग? विद्याताई तेंडुलकरांना 10वं सांगितलंय. मग हो मी 8वं 10 बोललो. सीमाताई आहेत का? बर ठीक आहे. 8वं सीमाताईने मोहिनीताई 11 झालेले आहेत. मग 8वं कोणाचं तरी राहतंय. ठीक आहे काही नाही झालं तर शेवटी मग मी घेईन. पण मी म्हणलं की सगळ्यांना आपण संधी देऊयात. 11 मोहिनीताई झाल्यानंतर मग 12 छायाताई आहेत. आल्यात का आज? लताताई तुम्ही 12वं घेताय मग? मला 13वं सांगितलं होतं सर. अच्छा म्हणजे मग परत 12 राहतंय. 12 काल त्या बहुतेक करत होत्या आणि मग तेव्हा बंद झालं असं वाटतंय. कोण करत होत्या? नाही 12 अं, नव्हत्या करत. काल त्या- नाही मोहिनीताई तर दुसरं करत हा होत्या. दुसरं करता अं, करता मग बंद हा झालं. नाही, 11वं पूर्ण केलं 13वं होतं घेते. मोहिनीताईंनी आणि 2 केलं होतं. बरं मी 13वं घेऊ का? 12वं कोणाला सांगितलंय मग? छायाताईला सांगितलंय. अच्छा 12 छायाताई आहेत ना. ठीक आहे आपण 12 आणि मग आपल्याला अजून 8चा ते- हिशोब लागलेला नाहीये. 13वं मला आहे. ठीक आहे मग 8 आणि 12 2चा हिशोब नाही लागला आपल्याला. ठीक आहे हरकत नाही आपण 13वं घ्या. हो. स्थानभ्रष्टा न शोभन्ते दन्ताः केशाः नखाः नराः इति संचित्य मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत. म्हणजे आपल्या स्थानावरून जर एखादा समजा आपल्या स्थानावरून दूर झालं तर तो ते सन्मान राहत नाही आपला. आपण जर एखाद्या आपल्या स्थानावरून दूर झालो तर सन्मान राहत नाही.
जसे की दात किंवा केस मुळापासून गेला, नख बोटांची नख गेली तर ते शोभून दिसत नाही, तो माणूस कधी शोभून दिसत नाही. असा तसा एखादा माणूस, शहाण्या माणसाने जर स्वतःचे स्थान सोडले किंवा स्वतःचा अधिकार सोडला तर तो कधी शोभून दिसत नाही. बरोबर आहे. उदाहरण दिले त्याच्यात पुढे, म्हणजे सरांनी दिले, मला वाटतं खाली वाचलं आपण ते सिंहाचं. जर सिंह जेव्हा रानात असतो तर तेव्हा तो जंगलाचा राजा असतो, म्हणजे जंगलात असतो त्यावेळेस. परंतु तो सिंह जर पिंजऱ्यात बंद असेल तर त्याला कोणीच घाबरत नाही. असं. बरोबर आहे. किंवा जर का त्या सिंहाचे दात किंवा पडले, त्या सिंहाला त्याच्या पंजाची नख निघून गेली तर आपण घाबरू का गेली. त्याला? नाही. तर त्याप्रमाणे आपण अधिकार सोडला नाही पाहिजे, आपण आपलं स्थान सोडलं नाही पाहिजे. तर बरोबर स्थान आहे. सोडलं तर त्याची, शहाण्या माणसाने स्वतःचे मूळ स्थान सोडू नये, म्हणजे आपला सन्मान जपला पाहिजे, नाहीतर त्याला किंमत राहत नाही. बरोबर आहे. छान छान घेतलं. 14वा आता कोण घेईल? अपर्णाताई. तर हो. भोगा न भुक्ता वयमेव भुक्तः तपो न तप्तं वयमेव तप्तः कालो न यातो वयमेव यातः तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णः. एकच मिनिट सर. माझ्याकडे आवाज होता म्हणून हा हा, हरकत नाही, ओके. हरकत नाही. भोगान भुक्ता, भोगा म्हणजे आपण स्वतः भोगणं, आणि भुक्ता म्हणजे भोगलं जाणं. त्यामुळे आपण एखाद्या गोष्टीचा भोग घेत असतो असं आपल्याला वाटतंय, पण ऍक्च्युली आपणच त्या भोगले जातो. वस्तूकडनं भोगले जात असतो. नंतर तपोन तप्तम वयमेव तप्तः म्हणजे आपण त्रास घेऊन आपलं तप आपण करत असतो, किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण त्रास घेत असतो, आपल्याला असं वाटत असतं, पण ऍक्च्युली त्या गोष्टीकडनंच आपलं आपण त्रासले जात असतो. झालंय हा, ना तुमचं? अच्छा. कालो न यातो वयमेव यातः म्हणजे काळ जातो, वेळ जाते असं म्हणजे मी छान वेळ घालवला किंवा मी वेळ वापरला असं आपल्याला वाटतं, पण आपणच वेळेकडनं वापरले जात असतो. आणि तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णः म्हणजे तृष्णा म्हणजे इच्छा एखाद्या गोष्टीची, जीर्णा म्हणजे वृद्ध होणे, किंवा आम्ही म्हणजे आपली काय म्हणतो, इच्छा आपली आता आम्हाला कसली इच्छा नाही राहिली आहे किंवा असं आपण म्हणत असतो. वेळेस आपणच म्हातारे झालेलो असतो, म्हणजे त्या आपल्या हवेमुळे आपणच आपली, किंवा आपल्या एकंदर जगण्याच्या किंवा सगळ्या लोभामुळे आपणच त्याच्यामुळे आपणच म्हातारे होत असतो. म्हणजे असा त्या ओव्हरऑल अर्थ आहे. मला खूप नीट अर्थ नाही कळला खरं तर, पण पहिल्याच कळलं, कारण भोग आपल्याला आपण करतोय असं वाटतं, वेळेस आपणच दुसरीकडनं भोगले जात असतो, हे कळलं मला. बर, सांग. जसं म्हातारं झाल्यानंतर सुद्धा काही काहींची इच्छा पूर्ण होतच नाही, की कितीही संपत्ती आहे, किती आहे, तरी अजून अजून हवंय, अजून अजून हवंय, म्हणजे विरक्ती येतच नाही काही माणसांना. असं काही आहे असं म्हणजे वाटलं एकंदर, की त्यांना विरक्ती येत नाही, त्यामुळे त्यांना नीट प्रकारे ते कुठलीही गोष्ट उपभोगता किंवा त्याचा आनंद घेता येत नाही, असं एकंदर अर्थ आहे का? बरोबर, आता कारण सांगतो. पहिले 3चा कळलं मला, शेवटचं तृष्णानं जीर्णा तेवढं नाही बरं, हे कळलं. बघा, भोगान भुक्ता वयमेव भुक्ता म्हणजे आपण भोग भोगत नसतो,
तर उलट भोगच आपल्याला भोगत असतात. हम्म. तुम्ही जितकं भोगांमध्ये अडकत जाता तेवढंच तुमचा देखील भोग कोणीतरी घेत असतं. हम्म. तपोन तप्तम वयमेव तप्ता. हम्म. आपण वाटतो की आपण खूप तपश्चर्या केली, पण जेव्हा तुम्ही तपश्चर्या करता तेव्हा तुमच्या शरीराला त्रास होत असतो. हो. कालो न यातो वयमेव याता. आपल्याला वाटतं काळ जातोय, पण खरोखर आपणच जात असतो मृत्यूच्या जवळ. हा. हो की नाही? हो. आपल्याला वाटतं चला माझे 4 दिवस छान गेले. हम्म. काळ जातो, पण आपण हम्म. मृत्यूच्या जास्त जवळ जातो हे लक्षात येत नाही. हो. आणि तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा, म्हणजे वासना कधीही म्हातारी होत नाही, आपणच हा. म्हातारी होत असतो. आपणच म्हातारे. हा, वासना म्हातारी होत नाही, हे मला ती कळलं कायम नंतर. राहणार, शेवटपर्यंत हा, राहणार, ठीक आहे. हा हा हा. पण आपण मात्र कृष्णानं जीर्ण. त्याच्यामध्ये म्हातारे होऊन जातो. हा हा. हो. म्हणजे आपण नाशवंत आहोत, हा. आपल्याला शेवट आहे याचं आपल्याला भान उरत नाही. हम्म. आपण इल्युजन्स मध्ये राहत असतो. हम्म. आपल्याला वाटतं मी कितीतरी संपत्ती उपभोगली, पण जेवढी आपण ती हो. संपत्ती उपभोगतो तेवढाच आपला उपभोग घेतला गेलेला असतो. आपला उपभोग असतो. अशा अर्थाचं हे सुभाषित आहे. चालेल, मग हम्म. निशिगंधाताई तुम्ही घेताय 15वं? मी घेऊ बर. मुक्ताफलैः किं मृगपक्षाञ्च मिष्टान्नपानं किमुगर्दभानाम् अन्धस्य दीपो बहिरस्य गीतं मूर्खस्य किं शास्त्रकथा प्रसंगः. हम्म. मुक्ताफलैः किं मृगपक्षिणांच. म्हणजे मुक्ताफलैः किं मृगपक्षिणांसाठी मुक्ताफल म्हणजे मला वाटतं मोत्याची माळ किंवा असं काहीतरी असेल, तर हो त्याचा काय हो. उपयोग. किंवा मिष्टान्न पादम किंवा गाढवासारख्या प्राण्याला मिष्टान्नाचा काय उपयोग. किंवा अंधाला एखादा दीप जरी दाखवला तरी तिथेही त्याचा उपयोग नाही. तसंच एखाद्या बहिऱ्या माणसाला, कमी ऐकू येत असणाऱ्या माणसाला अगदी छान गीत गाऊन दाखवलं तरीही त्याचा उपयोग नाही. तसंच मूर्खस्य किम शास्त्र कथा प्रसंग, हा म्हणजे शास्त्र कथाचा प्रसंग आपण कितीही छान सांगितला तरी गाढवापुढे वाचली गीता असं सारखं मूर्खाला त्याचा काही उपयोग नाही, अगदी बरोबर. असं मला वाटतंय. नाही नाही, अगदी बरोबर, चपखल अनुवाद केला तुम्ही. अगदी बरोबर आहे. गाढवाला गुळाची चव काय हा, म्हणतो गाढवाला आपण. कळवायची सर. आणि अंधस्य दीपो बधिरस्य गीतम. बहिऱ्या माणसाला किती सुमधुर संगीत ऐकवलं तरी त्याला त्याचा आस्वाद नाहीच घेता येत. हो ना. अंध माणसाला आजूबाजूला किती दीप प्रज्वलित केले तरी त्याच्या आयुष्यात अंधारच राहतो. गाढवाला किती मिष्टान्न खायला घातलं तरी त्याला त्याची चव त्याचा चवीचा आस्वाद घेता येत. सोपा आहे श्लोक, सुभाषित तसं. खूप छान आहे, सुभाषित आहे. हम्म. तसंच मूर्खाला कितीही तुम्ही शास्त्र कथा कुठल्याही प्रसंगाने कुठ समजावून सांगायचा प्रयत्न केला तरी ते सर्व पालथ्या प्रसंगी घड्यावर त्याला पाणी. त्याच्यामध्ये काही उमजत नाही, समजत नाही. पालथ्या घड्यावर पाणी. अगदी. चालेल, म्हणजे अशा रीतीने आपली झाली. आता आपली 2 सुभाषित खरी राहिली आहेत, लताताई घेणार होत्या, ते म्हणजे 1 आणि 8. तर मग आपण असं करूया, छायाताई नाहीच आहेत, मग लताताई तुम्हाला 1 घेता येईल का पहिलं? नाही, 1 घेतलं ना एक आज आपण. झालं ना. हा, 1 झालं. म्हणजे आता फक्त 8वं उरलंय मग.
कोण 12वं घेईल? राहिलं होतं मला हे वाटतं. पण सोपं आहे खरं नाही. 12वर 12वं सुखस्य दुःख हो तेही राहिलंय. कोण घेणार होतं ते? रुपाली ताई तुम्ही घेताय मग 12वं? हो चालेल. घ्या. सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परो ददातीति कुबुद्धिरेषा अहं करोमीति वृथाभिमान सूत्रग्रथितो हि लोकः स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोकः. हम्म. म्हणजे सुखस्य दुःखस्य न कः अपि दाता म्हणजे सुख किंवा दुःख हे कोणीच देत नसतं. परो ददाती इति कुबुद्धिरेषा म्हणजे हा जो विचार आहे की दुसरं कोणीतरी मला ते देतं आहे सुख किंवा दुःख, हा चुकीचा विचार आहे. चुकीचा म्हणजे हा भ्रम आहे, चुकीचा विचार आहे हा. अहम करोमी इति वृथा अभिमानः म्हणजे मीच सगळ्याचा करता करविता आहे किंवा मीच सगळं घडवून आणतो आहे, हा वृथा किंवा फुकटचा अभिमान किंवा गर्व आहे. हा, गर्व किंवा अहंकार आहे हा. आणि स्वकर्मसूत्र ग्रथितो हि लोकः कारण हा अख्खं हे जे जग म्हणजे चालू आहे ते स्वतःच्या कर्माच्या अनुसाराप्रमाणे चालू आहे. म्हणजे पृथ्वी लोकावरती हे जे सगळं चालतं ते आपण जे काय कर्म करतो त्याची फळं आपल्याला मिळत असतात. दुसरं कोणीही आपल्याला सुख किंवा दुःख देत नसतं. बरोबर आहे. म्हणजे आपल्या कर्मातून आपल्या कृतीमधनच हे सर्व आपल्या पोटी येतं. हा, आपल्या नशिबी येतं. हा. म्हणजे आपले जे काय अनुभव असतात, आपण लोकांना कधी नावं ठेवतो, त्यांनी मला असं केलं तसं केलं किंवा तिच्यामुळे व्हॉटेवर कोणामुळे तरी दुःख झालं मला किंवा ह्याच्यामुळे सुख मिळालं, तसं नसतं. आपण जे काही पूर्व आयुष्यामध्ये जे कर्म केलेलं आहे किंवा याही आयुष्यात त्या कर्माप्रमाणे आपल्याला त्याची चांगली किंवा वाईट फळं मिळत असतात. बरोबर. म्हणजे कर्मफलापासून आपली सुटका नाहीये. आणि म्हणूनच शेवट म्हणतात सर्व कर्म सूत्र ग्रथितो म्हणजे बांधलेला. म्हणून लोक हा जो इहलोक आहे तो स्वकर्म सूत्रामध्ये बांधला गेलेला आहे. आपल्याला उगाचच वाटत असतं हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे, मी केलेलं आहे, म्हणजे लोकांचं भलं मीच केलंय, लोकांचं चांगलं मीच केलेलं आहे. पण तो सगळा व्यर्थ भ्रम आहे, व्यर्थ अभिमान आहे. चालेल. मग आता फक्त पहिलं राहतंय का मग? की जे छायाताई नाही, 8वं सॉरी, पहिलं नाही 8वं सॉरी. रुपाली ताई नंतर मग कोण? विशाखाताई घ्याल का? हो घेते. हे क्वेश्चन मार्क जरा चुकलंय बरं का. हा. अहो दुर्जन संसर्गान मानहानिः पदे पदे पावको लोह संगेन मुग्धैर्बिहन्यते. हा, म्हणजे दुर्जन संसर्ग मानहानी म्हणजे दुर्जनांच्या संगतीने कायम मानहानी होते, पदे पदे मानहानी सहन करावी लागते. हा जरा पहिल्यांदा आधी संधी सोडवा ताई. दुर्जनम संसर्ग दुर्जनम कसं होईल ताई? दुर्जन प्लस संसर्गान दुर्जन संसर्गात